नमस्कार. आज द्यायचे होते मला ड्रायफ्रूट, मेथी आणि डिंकाचे मिक्स असे लाडू. तर खसखस छान भाजून घेतलेली आहे. खसखस भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये छान खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान गुलाबी झालं की कढईमध्ये टाकायचं आहे तूप. तूप छान तापलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे डिंक आणि डिंक मस्त तळून घ्यायचा आहे. छान फुलेपर्यंत असा कमी याच्यावरती तळून घ्यायचा आहे. कच्चा ठेवायचा नाही, नाही तर तो कचकच लागतो. आणि त्याच कढईमध्ये त्या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत. इथे मी काजू तळून घेतले छान. काजू काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे बदाम आणि मस्त असे बदाम छान भाजून घ्यायचे आहे. आणि बदाम भाजून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये अगदी 2 चमचे पोह्याचे चमचे गव्हाचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे मेथी पावडर. मेथी पावडर तुपावरती छान भाजून घ्यायची आहे. आणि हे जे सगळं भाजलेलं आहे ते मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकायचे आहे 2-3 चमचे छोटेसे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गुळाचा पाक बनवायला ठेवलेला आहे आणि पाक बनवून झालेला आहे. तर तो आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे कारण की खडा वगैरे असतो गुळामध्ये. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे. आणि हवे त्या आकारात लाडू सगळे वळून झालेले आहे, बघू शकता. आणि वाट कसली बघतायत, नंबर दिलेला आहे, पटापट ऑर्डर करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.